पिंजरा पिंजरा रे म्हणाली बायको होण्याचा हा फायदा असतो. तुझे ते क्लाय जे काय त्याचे काय आहेत ते देतात का तुला असते तरी? म्हणजे माझ्या काही लेडीज क्लायंटही आहेत म्हटलं. ए असं बोलू नकोस वीर. ठीक आहे, मग आता तू दिलीस त्यापेक्षा मोठी त्यापेक्षा लांब अशी एक पापी. आता मिळाली का? हो, क्या बात आहे. म्हणजे डायरेक्ट येऊन ओठांवरच आदळली. शी वीर, जाऊ दे तू फोन ठेव आणि बोल तुझ्या जे कोण आहे त्यांच्याशी. मी ठेवते. ए हो सॉरी, मी विसरूनच गेलो. मी करतो तुला नंतर आनंदीन. ओके, या बाय. तुला चैन नाहीच पडणार ना माझ्याशिवाय? वहिनी, मी सुपी बोलतीये. सुबी तू आहेस का? अरे देवा. बरं काय झालं, भाऊजी जेवले ना तुमच्याकडे? आणि मुळात काका जेवले ना? वहिनी, गजा आलाच नाहीये इकडे. हा? अगं असं कसं? माहिती नाही, मी त्याला खूप वेळ झाला फोन ट्राय करते, पण त्याचा फोन तो सारखा कट म्हणजे फोन लागत नाहीये त्याचा. वहिनी, मला खूप काळजी वाटते हो. भाऊजी केव्हाच निघालात पण? काय बरं तू जाऊ दे, तू फोन ठेव. मी त्यांना लावून पाहते. हा हो चालेल. आणि हो, तुमचा फोन लागला ना की मला लगेच कळवा हा वहिनी. आम्ही वाट बघतोय. हो हो कळवते मी. तू ठेव आता. हो. भाऊजी कुठे आहात तुम्ही? खाली कशाला? नाही तुम्ही आधी सांगा तुम्ही कुठे आहात. तुम्ही हो आले हो आले. काय पंढरी, आवडली की नाही गाडी? एकदम चकाचक की नाही? शपथ, कसली भारी गाडी आहे. मला एक चक्कर मारून आणा. अरे जाऊया रे, उद्यापासून तुला रोज सकाळी गावभर चक्कर मारून आणतो. खरंच? मग वय पण जरा जपून. उगाच कानात वारं शिरल्यावानी उधळू नका. गावच्या रस्त्यावर गाडी चालवायची एवढं ध्यानात ठेवा. ए आई, तू आधी गाडी बघ ना, तुझ्या सूचनाच चालू झाल्या. अरे तुझ्या जीवाची काळजी वाटते म्हणूनच. वय निश्चित, लग्नाचं वय झालंय त्याच, तेवढं कळते त्याला. आणि या वयात उधळायचं नाही, मग कधी उधळणार? आमच्या वयात आम्ही केवढं उधळलो तर कल्पना नाही तुम्हाला. अरे वहिनी, बरं झालं तुम्ही आला. हे बघा काय आणलंय, नवी कोरी गाडी. कशी आहे, छान आहे ना? काय आवडली नाही का? चल चल, मी तुला चक्कर मारून आणतो. ए असं कसं? मी म्हणलं फेरी मारायला जाऊया तर नाही, आणि आनंदी म्हणल्यावर लगेच का? असं काय नाही, तुला चालायचंय तू पण चल, गंमत केली रे. चल चल आपण जाऊया. चला वहिनी. नाही नको, आता नको. गाडी आणायला तालुक्याला गेला होतात का भाऊजी? हा, पोराचं लगीन करायचं म्हटल्यानंतर त्याच्या पाहुण्यासमोर रुबाबत गेला पाहिजे ना, म्हणून गाडी घेतली. काय काय शेठ, काय झालं वहिनी, तुम्हाला काय आवडली नाही का गाडी? नाही कसं आहे सोनबाई, आमच्या चोरल्या चिरंजीवना आमच्याकडनं काही नकोच होतं. त्यांना सगळं स्वतःच्या मनगडे जोरावर कमवायचं होतं. म्हणलं कमवा, जा काय करायचं ते करून घ्या. त्यांनी पहिली सायकल घेतली ती स्वतःच्या जीवावर.
पण आता गजा शेठ आमच्या इच्छा पूर्ण करणार. काय शेठ? हो मग हा, आनंदे जावई पूजेचं ताट घेऊन ये, आपल्याला पूजा करायची आहे गाडी. बाबा, अरे ह्याला यायला एवढा उशीर का होतोय? हा रस्त्यावर कुठे पडला बिडला तर नसेल ना? काहीतरी एडपणासारखं बोलू नकस. मग का उशीर होतो याला? 5 मिनिटाचा रस्ता आणि मला तर भीतीच वाटतेय. हा खरंच रस्त्यावर बस झालं. सारखं आपलं तेच तेच काय बोलतेस. त्या आनंदीला फोन लाव, तिच्याकडनं काय ते कळत. लाव फोन लाव. बघितलं बाबा, आनंदीवारी सुद्धा फोन उचलत नाहीये. इथे काय चाललंय? तरी फोन उचला. कोणीच फोन उचलत नाहीये बाबा. बरं एक मिनिट. सव्वा हवावर ना. बरं आता पेढे. पहिला पेढा गाडीचा. वहिनी आईंना द्या आधी. बर ऐक. थोडासा डायटिंग वगैरे. आत्या पंढरी आणखी घेणार का? नको. काय झालं वहिनी? गाडी आवडली नाही का? रागवलेलं दिसतंय. त्याचं काय, त्यांच्या नवरोबानी त्यांना कधी गाडीत फिरवलं नाही ना, म्हणून त्याला तसं वाटत असेल दुसरं काय. सोनबाई तसं काय नाही ना. तुम्ही सांगा आम्हाला, आम्ही हिरला याच्यापेक्षा भारीतली गाडी घेऊन देऊ. फक्त त्यांनी त्या गाडीचा स्वीकार केला पाहिजे. काय मग पंढरी, तुला चक्कर मारायची होती ना? चल जाऊया. अरे पण एवढ्या रात्री? चला हो मिशेत, काय होत नाही. जरा पोराच्या गाडीतून चक्कर मारून येऊया. चला वहिनी तुम्ही पण चला. नाही, मला झोप आली आहे, मी जाते. अगं चल का आनंदी, तिथे कोपऱ्यावर तर जाऊन यायचंय. लगेच परत यायचं ना रे गजा? हो 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 वहिनी, चला ना वहिनी. चला हो सुनबाई. नाही, तुम्ही जाऊन या. काय विशेष? सोनबाईंचं काहीतरी बिघडलेलं दिसते. काय नाही हो बिघडलं, ती दमली आहे खरंच. झोप आली असेल तिला. चला आपण जाऊया. चला 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 हो गाय शेठ, चला. मी इथं बसते. मी पुढे बसतो. भाऊजींना ना वेळ काढायचा अजिबात भान नाही. ती बिचारी वाट पाहून पाहून थकली. तिकडे काय वाटलं असेल त्या काकांना. देवा, मी त्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मारसण करते नुसती. खरं खरं सांगितलं तरी पंचायत आहे. काय सांगू आता हिला.
माझाही फोन लागत नाही असं सांगू का? असंच सांगते. हा सुपी. आनंदी वहिनी, तुम्ही फोन का उचलत नाहीयेत माझा? कधीपासून तुम्हाला मी फोन लावतीये? अगं मी खाली कामात होते, इथे फोन वरती राहिला होता. वहिनी, वहिनी गजा कुठे आहे? त्याला काही झालं नाहीये ना? अहो तो इकडे येणार होता. वहिनी, त्याला अपघात वगैरे झाला नसेल ना? ए अगं असं वेड्यासारखं बोलू नकोस. भाऊजींना काही झालेलं नाहीये. म्हणजे काही होणार नाही. आणि तू अजिबात काळजी करू नकोस. तसं काही झालं असतं तर कळलं नसतं का आपल्याला सुपी? अहो ते सगळं ठीक आहे वहिनी, पण याचा काहीच पत्ता नाहीये. काहीच सुचेनाचं झालंय. काय करू काहीच कळत नाहीये. कुठे गेला असेल हा? आता मी कसं सांगू सुपी? आनंदी वहिनी, गेले 2 तास आम्ही त्याची वाट बघतोय. जेवायला याचं कबूल केलं होतं त्याने. त्याला काही काम आलंच असतं तर त्याने तसं किमान कळवायचं तरी ना हो. इथे बाबा ठेवडीतले कपडे घालून बसलाय. मी सणावारासारखा स्वयंपाक केलाय. त्याला आवडेल ते सगळं केलंय हो वहिनी. पण याचा काहीच पत्ता नाहीये अजूनपर्यंत. तर मला खरंच कळत नाही हा कुठे राहिला हो. त्याला एवढे फोन केले पण सगळे फोन कट करतोय तो माझे. वहिनी, तुम्ही त्याला फोन लावलात का? तुमच्याशी काहीतरी बोलला असेल ना? तो कुठे जातोय, कुठेतरी जाऊन येणार आहे इकडे, काहीतरी बोलला असेल तो. किती निष्काळजीपणा हा, मला तुम्ही सांगा. एखाद्याला 2-2 तास जेवणासाठी वाट बघत लावणं हे बरं आहे का? काहीच कळत नाही याला. सुपी बहिणी, तुम्ही तरी काहीतरी बोला ना हो. सुपी माझाही फोन नाही लागत आहे अगं. मग तुम्ही कशाला सांगितलं की तो इकडे येतोय म्हणून? सुपी मला लग्न नाही करायचं आई. तात्या सांगितलं त्या मुलीशी तर नाहीच नाही. अरे